आपण अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना पाहतो. आग लागण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक असतं इंधन, दुसरं असतं प्राणवायू आणि तिसरं असतं उष्णता. आता या ठिकाणी आपण जो पालापाचोळा गोळा केलेला आहे अशा राशी बऱ्याच ठिकाणी असतात, पण त्या अचानक त्या ठिकाणी आग लागत नाही. ज्या वेळेला तिघांचा त्रिवेणी संगम होतो, कोण कोण, इंधन, प्राणवायू आणि उष्णता, या तिघांचा जेव्हा त्रिवेणी संगम होतो त्याच वेळेला त्या ठिकाणी आग लागते. आता ही लागलेली आग याच्यातला कोणताही घटक आपण बाजूला केला, याला जर ब्लँकेटिंग केलं आपण, ब्लँकेटिंग म्हणजे याच्यावर जर आपण कापड टाकला तर आपण ऑक्सिजनचा संपर्क त्याच्याशी तोडतो, त्यामुळं आग विझली जाते. बरोबर. त्याच्यातली लाकडं जर काढली किंवा पालापाचोळा बाजूला केला तर आग काय होणार आहे, विझली जाणार आहे. म्हणजे त्याच्यातला कोणता तरी या 3 घटकांपैकी कोणताही एक घटक जर आपण बाजूला काढला तर ती आग आपण आटोक्यात आणू शकतो. परंतु प्रमाणापेक्षा अधिक ज्या वेळेला आग लागली जाते त्या वेळेला अशा प्रकारचं एक यंत्र असतं, त्याला म्हणतात अग्निशामक नळकांडे. लक्षात, ज्या प्रकारच्या साधारण 5 प्रकारच्या आगी असतात, त्या 5 प्रकारच्या आगींपैकी आता जी आग लागलेली आहे आपल्या समोर दिसते ती आग आहे साध्या प्रकारची, ए टाईपची आग. आणि मग ए टाईपची आग विझवण्यासाठी अशा प्रकारचे नळकांडे आपल्या घरामध्ये किंवा आपण इतरत्र पाहत असतो. आता हे वापरायचं कसं, तर त्याची एक साधी सोपी योजना आहे. हे सील असतं, हे सील तोडायचं असतं. हे तोडल्यानंतर ही जी पिन आहे ही पिन खेचून काढायची असते आणि नंतर हे जे आहे हे आता काय करतोय आपण, हे ब्लँकेटिंग करतोय. काय करतोय, ब्लँकेटिंग. म्हणजेच आपण ऑक्सिजनचा संपर्क त्याच्याशी तोडला आहे. आग विझली का, आपण ड्राय केमिकल पावडर त्याच्यावर फवारलेली आहे, त्यामुळे काय झालं, ऑक्सिजनचा संपर्क आपण त्या 2 घटकांशी तोडलेला आहे आणि त्यामुळं आग काय जाते, आटोक्यात येते. लक्षात. आता हे वापरण्यासाठी आपण पहिल्यांदा काय केलंय, त्याचा सील जो असतो तो तोडायचा. तोडल्यानंतर त्याची जी पिन आहे ती बाजूला काढायची. हा जो हँडल आहे, हा हँडल जर शक्यतो आपल्या हाताने जर प्रेशरने दाबवता येत नसेल तर उलटा करायचा आणि आपटायचं आणि ही जी नळकांडी आहे ही नळकांडी बरोबर ज्या ठिकाणी आग लागलेली आहे त्याच्यावर धरून ठेवायची, जेणेकरून त्याच्यावर ही ड्राय केमिकल पावडर जी आहे DCP, हे DCP म्हणजे ड्राय केमिकल पावडर, ही त्याच्यावर काय होते, फवारली जाते आणि ऑक्सिजनचा संपर्क, प्राणवायूचा संपर्क त्याच्यापासून वेगळा केला जातो आणि त्यामुळं 2 घटक जे आहेत, तिसरा घटक बाजूला काढल्या कारणानं आग ही आटोक्यात येत असते. अशा प्रकारे आगीचं शमन हे करता येतं आपल्याला. आता तुम्हालाही ती आग विझवता कशी येईल याचं तुम्हाला ट्रेनिंग या ठिकाणी भेटलेलं आहे. पहिलं शील उपटायचं, त्याच्यानंतर एक जी क्लिप असते ती बाहेर काढायची आणि नळकांडी हातामध्ये धरून हा हँडल आहे तो प्रेस करायचा आणि जिथं एक्झॅक्ट आग लागलेली आहे तिथं लगेच ती पकडून ठेवायची. हे जास्त वेळ चालत नाही, काही सेकंदच असतो. तर फोर्समध्ये एकदा गेली की ती आग त्या ठिकाणी विझली जाते. म्हणजे तुम्ही कुठल्या बिल्डिंगमध्ये राहत असाल, कुठं मॉलमध्ये गेलात आणि एखाद्या ठिकाणी समजा जर आगीचा प्रसंग आला आणि तिथं जर ती नळकांडी असेल, बऱ्याच रिक्षामध्ये सुद्धा अशा नळकांड्या असतात पण त्यांना माहीत नसतं की कशी विझवायची आहे. तर तुम्ही जर तिथं असाल तर तुम्हाला आता ही ट्रेनिंग मिळालेली आहे आणि तुम्ही ही आग स्वतः विझवू शकता ना सगळ्यांनी. ट्रेनिंग चांगलं झालं ना. ओके.